लाईफ बाहेरून जेवढी दिसायला सोपी दिसते ना, तेवढी अजिबात सोपी नसते. मग फॅमिलीसोबत असो की नसो, त्यांची जी लाईफ असते ना, ती अगदी डिसिप्लिनमध्ये आणि अगदी वेळेचं बंधन असतं. त्या वेळेमध्येच त्यांना कुठलंही काम करायचं असतं. तर हे बघा, आज सकाळी-सकाळीच मी इथं पहिले घेतलेलं आहे पोहे बनवायला, कारण नाश्त्याला आज मला पोहे बनवायचं होतं. तर इथं मी पोहे बनवते, पण फौजींना अजिबात घरी पोहे खायला वेळ नसणार आहे. तर हे मला पुढे टिफिनमध्ये पॅक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर ना, मी तुम्हाला माझं थोडं इंट्रोडक्शन देते. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील. तर आजचा ब्लॉग आहे मॉर्निंग रुटीनचा. तर सकाळी-सकाळी मी तर आता पोहे बनवायला घेतलेलं आहे. पोहे बनवून झाल्यावर मी हे एका डब्यामध्ये पॅक करेन आणि त्यांच्यासाठी तिकडे देईन. एका साईडला मी चहा देखील ठेवलेला आहे. कारण फौजी घरून चहा पिऊन जातील तसं तर त्यांना आवडत नाही, पण मी जबरदस्ती देते. थोडं म्हटलं घरी नाश्ता नाही केला तर थोडी चहा तरी पिऊन जा. आणि आज ना मुलांच्या स्कूलला पण सुट्टी होती, त्यामुळे थोडं सकाळी उशिरा उठली होती. म्हणून आता सगळं मी पटापट आवरून घेणार आहे. पोहे बनवायला तर काही जास्त वेळ लागत नाही, पण यांच्या वेळेवर यांना जायचं असतं. तर हे बघा, घरी खायला यांना अजिबात वेळ नव्हतं. पोहे बनवून गेलं होतं, पण यांच्याकडेच वेळ नव्हता. म्हणून मग मी डब्यामध्ये पॅक करते. आणि चहा पण उकळत आलेला आहे. चहामध्ये दूध वगैरे टाकून चहा झाला की लगेचच चहा देईन. चहा प्यायला वेळ होता तेवढा, पण खायला वेळ नव्हता. तर म्हणून मी इथं आता एका डब्यामध्ये पोहे पॅक केलेलं आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये थोडी ही शेव आहे, तिखट शेव, ती थोडी पॅक करते. कारण पोहेसोबत त्यांना आवडते, म्हणून मी ती छोट्या टिफिनमध्ये ती देखील पॅक करून देते. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की फॅमिलीसोबत असली म्हणजे त्यांची मज्जा असते किंवा त्यांना आराम असतो, पण असं काही नसतं. जी ड्युटी आहे ती करावीच लागते. मग फॅमिलीसोबत असो की नसो, त्यांचं म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे ड्युटी असते. त्यामुळे त्यांना वेळेवर तिथं जावंच लागतं. म्हणून मग मी पटकन आता इथं टिफिन वगैरे पॅक करून दिलेला आहे. तर हे बघा, चहा बसूनसुद्धा पिला नाही, तसाच उभा उभा पिला आणि लगेच निघालेले आहे तिकडे ड्युटीला. तिकडे जाऊन ते नाश्ता करतील. आणि मी तर काही नाश्ता केला नाही, कारण आज माझा उपवास होता. मी फक्त 1 ग्लास पाणी पिलं आणि त्यानंतर चहा घेतला आणि लगेचच पुढची कामं सुरू केली. तर मुलांचं स्कूल नव्हतं, त्यामुळे मग मुलं उशिरा उठली. म्हणून मी आता लेट थोडं म्हणजे बेडशीट वगैरे चेंज करून घेते. मुलांचं जर स्कूल असलं ना, तर हीच कामं थोडी लवकर होतात, कारण ते स्कूलला गेली का पटापट पुढची कामं होतात. पण स्कूल नसल्यावर मुलं उशिरा उठतात. मी देखील थोडं उशिरा उठते नेहमीच्या रुटीनपेक्षा. त्यामुळे मग थोडी कामं लेट झाली तरी चालतं. तर आता इथं मी पहिले दुसरी बेडशीट अंथरून घेते आणि लगेचच पुढची कामं करून घेणार आहे. आणि मला आज केस धुवायची होती, म्हणून मी सकाळी केसांना ऑइल वगैरे लावून घेतलं होतं. म्हणजे ते थोडा वेळ तसंच केसांना राहील, मग नंतर मी वॉश करून घेईल केस. कधी-कधी रात्रीच तेल लावून घेते केसांना, कारण कसं आहे ना, जेवढा वेळ केसांना तेल राहील तेवढं म्हणजे छान असतं केसांसाठी. तर हे बघा, सकाळची जी काही कामं होती ती सगळी मी आता इथं आवरून घेतलेली आहेत. अंघोळ वगैरे झाली आणि इथं ना थोडी थंडी आहे, त्यामुळे मग मी हेअर ड्रायरने थोडे केस ड्राय करून घेते. तर हे बघा, हे पण ना आपल्यासाठी एवढं पण म्हणजे चांगलं नाही आहे हेअर ड्रायर. फक्त थंडीमध्ये किंवा कुठे जायचं आहे तेव्हाच हे यूज करायला पाहिजे, नॉर्मली यूज करायला नको पाहिजे. कारण याचे भरपूर असे दुष्परिणाम देखील आहेत. कारण हे आपल्याला अशी हीट हवा देतं आणि त्यामुळे आपले केस डॅमेज होतात. आणि जर आपण जास्त जवळून केस ड्राय करण्याचा प्रयत्न केला ना, तर आपली जे स्काल्प असते ना, तर म्हणजे स्किन असते ना, तर ती अशी ड्राय पडते आणि त्यामुळे केसांमध्ये ना डॅन्ड्रफ होण्याची शक्यता असते. त्यामुळे ना हे जरा म्हणजे जेवढं जास्त गरजेचं आहे तेवढंच वापरायला पाहिजे. आता सध्या नवीन-नवीन आहे, त्यामुळे माझा देखील जास्तच वापर होतोय. कारण आपल्याला ना कुठलीही वस्तू म्हणजे जास्त अशी हे नको, लवकर व्हायला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे जर मला कुठे बाहेर जायचं असलं तर मी हेअर ड्रायरनेच पटकन आता केस ड्राय करून घेते. आज तर कुठे जायचं नव्हतं, फक्त थंडी आहे म्हणून म्हटलं चला करून घेऊ याच्याने ड्राय. आणि हे ना थोडंसं लांब धरूनच आपण केस ड्राय केली पाहिजे, जास्त जवळ नाही केली पाहिजे. कारण ती डायरेक्ट हवा आपल्या केसांना लागते आणि त्यामुळे केस जास्त ड्राय होतात. आणि मी आज ना ऑइलिंग केलेलं होतं केसांना, म्हणून मी काहीच लावलं नाही, डायरेक्ट तसेच ड्राय केले. नाहीतर ना याला थोडंसं म्हणजे तुम्ही एखादं केसांचं सिरम वगैरे जर वापरत असणार ना, ते पहिले लावून घ्यायचं आणि त्यानंतर केस ड्राय करायची. आणि डायरेक्ट जर केलं ना, तर थोडं म्हणजे वाईट इफेक्ट होतो केसांवर, असे फ्रीझी होऊन जातात आपली केस. तर हे बघा, केस वगैरे ड्राय झाली, थोडं माझं आवरलं मी आणि त्यानंतर आली आहे आता इकडे किचनमध्ये. तर मी फक्त चहा घेतलेला होता सकाळपासून. तर आता मी इथं पेरू कट करून घेते आणि तो थोडंसं नमक लावून खाणार मी. असं मला म्हणजे बिना नमकचं आवडत नाही, म्हणून थोडं नमक लावणार.
तर त्यामुळे इथं ना मी आता पेरू कट करून घेतला. पहिले पेरू खाईन आणि त्यानंतर मग पुढच्या स्वयंपाकाची तयारी करेन, कारण काहीतरी पोटात गेल्यावरच पुढची कामं सुचणार. नुसतं 1 कप चहा पिली होती म्हणून म्हणजे भूक लागल्यासारखं होत होतं आणि उपवास आहे म्हटल्यावर फक्त मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. मुलांना खूप आवडते आणि यांच्यासाठी दुसरं जेवण बनवणार. तर माझ्यासाठी तर फक्त मी साबुदाण्याची खिचडी आणि थोडे मखाने वगैरे फ्राय करून घेणार आहे. आणि इकडे ना असं म्हणजे चिप्स वगैरे काही बनवले नाहीत मी किंवा चकल्या वगैरे गावाकडनं थोड्याफार आणल्या होत्या, त्या कधीच संपल्या. तर त्यामुळे थोड्याशा मखाने वगैरे फ्राय करून घेते, कारण मखाने पण उपवासाला चालतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही टाकायचं नाही. तुपात किंवा शेंगदाण्याच्या तेलामध्ये थोडेसे ते हे करून घ्यायचे फ्राय आणि त्यातच थोडं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं. छान लागतं तसंही. चला पहिले निवांत बसून थोडा पेरू खाऊन घेते आणि मग लागते स्वयंपाकाला. तर साबुदाणे मी रात्रीच भिजवून ठेवले होते. तर हे बघा छान असे भिजून गेलेले आहेत आणि साबुदाणे जरा जास्तच भिजत घालते मी जेव्हा पण बनवते तेव्हा. कारण मुलांचा आवडीचा पदार्थ असला म्हटल्यावर ते पण खातातच. तर इथं मी पेरू वगैरे खाल्ल्यानंतर पुन्हा आलेले आहे किचनमध्ये आणि आता लगेचच साबुदाणे बनवून घेते. तर सर्वात अगोदर पहिले शेंगदाणे वगैरे भाजून घेणार. आणि मी ना इंडक्शनवर आलू बॉईल करायला ठेवलेले होते, कारण माझा कुकर खराब झालेला आहे. त्यामुळे कुकरवर तर करणं शक्य नव्हतं. म्हणून मग मी जेव्हा कामं आवरत होती ना, तेव्हाच इंडक्शनवर मीडियम हीटवर मी ठेवून दिलं होतं. तर छान असे उकळून झालेले आहेत बटाटे देखील इथं. मी बारीक कट करून टाकते साबुदाण्याच्या खिचडीमध्ये, पण मला थोडी भाजी पण बनवायची होती उकडलेल्या बटाट्याची. त्यामुळे मग मी उकडून घेतले. नाहीतर बारीक कट करून पहिले वाफेवर शिजवून घेते. तसे छान लागतात साबुदाण्याच्या खिचडीमध्ये उकडलेल्या बटाट्यापेक्षा. पण मला भाजी बनवायची होती म्हणून मी सगळेच उकडून घेतले, कारण एकदाच सगळं काम होईल म्हटलं. तर पटकन आता इथं मी जेवण बनवून घेते आणि आजचा हा ब्लॉग ना मी इथूनच स्टॉप करणार आहे, कारण पुढे शूट करायचं म्हटलं म्हणजे भरपूर लाँग व्हिडिओ होतो आणि त्यामुळे ना थोडं मोबाईलचं स्टोरेज देखील माझं फुल व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे जास्त लाँग व्हिडिओ शूट होत नाही आहे. म्हणून मग मी आजचा हा ब्लॉग मी इथं स्टॉप करणार आहे. तर हे बघा इथं साबुदाण्याची खिचडी, मखाने आणि तळलेल्या मिरच्या वगैरे देखील रेडी झालेल्या आहेत. तर आजचा ब्लॉग मी इथूनच स्टॉप करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.